पंतप्रधान मोदींनी इंधन बचतीचं आवाहन देशवासियांना केलं आणि या आवाहनानंतर आता राज्य सरकारने त्या दृष्टीने पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे। सगळ्या मंत्र्यांच्या वाहनांचे जे ताफे आहेत ते आता अर्ध्यावरती येत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी आज बैठक बोलावली आहे। पोलीस महासंचालक, मुख्य सचिव या बैठकीला हजर राहणार आहेत। सुरक्षेशी कोणतीही तडजोड न करता ताफ्यातील वाहन संख्येवरती मर्यादा आणली जाणार आहे। सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावरती आणण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याचं कळत आहे। तर पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी इलेक्ट्रिक कारचा वापर करायला सुरुवात केलेली आहे। मोदींच्या आवाहनानंतर मी आता इलेक्ट्रिक कारचा वापर करण्यास सुरुवात करतोय असं ते म्हणाले। तसंच मोदींना राष्ट्रहित लक्षात ठेवत आवाहन केल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलंय। तसंच सर्वांनी या आवाहनाचा स्वीकार करावा असंही शिंदे म्हणाले। दुसरीकडे ताफ्यातील आवश्यक गाड्या आहेत तेवढ्याच गाड्या ताफ्यामध्ये राहतील, जेवढ्या गाड्या कमी करता येतील तेवढ्या करू। तसंच मंत्र्यांनाही याबाबतच्या सूचना दिल्याचं शिंदेंनी सांगितलंय। मी स्वतः प्रत्येक भारतीय नागरिकांनी हे स्वीकारलं पाहिजे। हे देशहितासाठी आहे आणि देशहित सर्वतोपरी आहे आणि मोदीजींनी नेहमी नेशन फर्स्ट हाच विचार केलेला आहे आणि म्हणूनच आज मी स्वतः या ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकल जे आहे त्याचा वापर केलेला आहे। राजकारण कधी करावं, कुठं करावं हे विपक्ष आणि विरोधी पक्षाने ठरवलं पाहिजे। खरं म्हणजे राजकारण करायच्या खूप वेगवेगळ्या प्रसंग असतात, वेगवेगळ्या संधी असतात, परंतु राजकारण अशा परिस्थितीमध्ये विरोधकांनी करता कामा नये। हे केवळ राजकारण आहे आणि मोदीजींच्या विरोधामध्ये त्यांना बदनाम करण्यासाठी हे सगळं जे काही सुरू आहे त्यांच्या हातामध्ये काही नाहीये। मोदीजींच्या पाठीमागे 140 कोटी जनता आहे। बरोबर आहे। माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर राज्यातील मंत्र्यांनी सुद्धा आपल्या वाहनांचा ताफा कमी करावा। ज्या 7-7, 8-8 गाड्या आमच्या वाहनांमध्ये होते, मी स्वतः सुद्धा 3 गाड्या माझ्या ताफ्यातल्या कमी केलेल्या आहेत। त्यामुळे आमच्या ताफ्यातल्या गाड्या जेवढ्या आवश्यक आहेत तेवढ्याच गाड्या ठेवणं। सगळीकडे माननीय पंतप्रधानांनी जे आवाहन केले त्या आव्हानाचा विचार करून अनेक आमच्या मंत्र्यांनी विदेश दौरे रद्द केलेले आहेत। आशिष शेलार आहेत किंवा आमचे अजूनही काही मंत्रीगण होते ज्यांचे दौरे निश्चित झाले होते, विधानसभेचे अध्यक्ष होते, त्यांनी आपला दौरा जपानचा आहे तो रद्द केला।